चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज उन्हाळा असल्यामुळे आम्ही घरीच आहे. संध्याकाळी जमलं तर आम्ही गणपतीच्या मंदिरात जाणार आहे. आणि आज सकाळपासून असं प्रसन्न वाटतं आहे. तर आमच्याकडे दीदी पण आली आहे, म्हणजे माझी भाची आली आहे. आणि तिचं जोरात घर आवरायचं काम चालू आहे. तर माझे आता फोटो प्रिंट कधीचे निघून गेले ते ड्रॉवरमध्ये पडलेले होते, पण तिने सगळे मस्तपैकी आवरून दिलं. हे ड्रॉवरचा लक्षच्या खेळण्यांचा पसारा किती आहे पाहिला का, सगळं आता ती आवरून देईल. सगळे तुटलेले फुटलेले काढून घेत बरं का दीदी. आणि सकाळी सकाळी मस्त माझी देवपूजा पण झाली. आज चतुर्थी आहे त्याच्यामुळं असं देवांना फुलं वगैरे वाहिले, त्याच्यामुळे एकदम प्रसन्न वाटतंय. तर माझी देवपूजा पण झाली. आता साबुदाणा खिचडी टाकणार आहे आणि मुलांना आणि यांना जेवायला आमंत्रण आहे. सत्यनारायणची पूजा आहे ना माझ्या नंदेकडे, तिकडे ते जेवायला जाणार आहे. त्याच्यामुळे फक्त साबुदाण्याची खिचडी मी इथे करणार आहे. माझं हे स्नेक प्लांट बघितलं का, घरात ठेवल्यापासून आहे ना तो डबल फुटायला लागलेला आहे. तर इथे आहे ना मी हे टिपा काढून घेणार आहे, मोठं झाड इथे ठेवणार आहे, जेणेकरून देवाच्या पुढे फक्त झाड दिसेल, ग्रीनरी मस्तपैकी. तर आता दीदी आले त्याच्यामुळे आवरायचं काम तर तीच बघेल आणि मी फक्त स्वयंपाक वगैरे बघेल. मला पण घर आवरायचंच आहे. आम्ही दोघी घर आवरून घेऊ, नंतर आई पण येणार आहे. घर वगैरे आवरून झालं म्हणजे मला माहेरी सासरी दोन्ही ठिकाणी जाता येईल. त्याच्यानंतर काही नातेवाईकांकडे पण जायचं आहे. सुट्ट्या असल्यावरच जाता येतं, नाही तर मग जाता येत नाही. खरंच घरात मुलगी असणं किती गरजेचं आहे ना. ती आल्यापासून घर आवरते. आणि जिथे जिथे ज्या घरात मुलगी असेल तिथं तर खरंच पसारा तर राहत नसेलच आणि घर पण प्रसन्न राहतं. लक्षची चालली आंघोळ आणि लक्षची आंघोळ झाली की मग तो पण पूजा करून घेईल. आणि आता मी साबुदाण्याची खिचडी बनवते. थोडंसं तळण काढते. लक्षला चकल्या वगैरे आवडतात त्याच्यामुळे माझा उपास असला की त्यांना साबुदाणे खूप आवडतात दोघांना पण, आणि म्हणून मग साबुदाणे मी भिजत घालते. मला फारसे आवडत नाही. तर आज चतुर्थी आणि म्हणून आम्ही गणपतीच्या दर्शनाला चाललो. आम्ही चाललो आहे आज अण्णा गणपतीला, गावच्या गणपतीला चाललो, गणपतीला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपती दिसणारच आहे. किती मोठी मूर्ती आहे आणि तिथे गेल्यावर किती प्रसन्न वाटतं. खूप छान मूर्ती आहे. तर आम्ही रेडी पण झालो आणि लक्ष खाली खेळतो आहे, त्याला तसंच खाली घेऊन जाणार आहे, कारण संध्याकाळची वेळ असते ती त्याची खेळण्याची असते. त्याला अण्णा गणपती म्हणजे महागणपती, तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसणारच आहे. भव्य अशी मूर्ती आहे आणि खूप छान आहे. तर आज मंगळी चतुर्थी आणि म्हणून तिथे चाललोय आम्ही दर्शनाला. मागे बसलेले दीदी, लक्षू 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 तर लक्ष खेळत होता ना मित्रांसोबत आणि त्याला आम्ही घेऊन आलो म्हणून त्याला राग आलाय. तर इथे खूप छान झाडं आहे. पूर्ण वेळ सावली असते आणि खरंच हे झाडं नाही तोडली पाहिजे, कारण असे सौंदर्य आणि ग्रीनरी जी आहे तिथे कुठून राहिली पाहिजे, नाही तर मग उष्णता लवकर वाढू शकते. समजा जर झाड जर तोडले तर. बघा किती दाट झाड आहे तिथे आहे ना. कारण नाशिक मध्ये सध्या बऱ्याच रस्त्यांवर झाडं तोडली जात आहेत, पण निदान हा एवढा पॅच अजून तरी राहिलेला आहे. भरोसा नाही केव्हा प्रशासन तोडून टाकेल. व्हिडिओ मध्ये दिसतच असेल तुम्हाला कसं ग्रीन झोन आहे. दिवसा सुद्धा अशीच सावली राहते या रस्त्यावर. साधा रिंग रोडच आहे, पण तरी असं वाटतं म्हणून आहे ना. हे तुळजाभवानी मंदिर आहे, नवीनच झालेलं आहे. तुळजाभवानी मंदिर खूप सुंदर आहे. जय भवानी रोडला आहे. कधी आलेच तर आपण या मंदिरला नक्कीच व्हिजिट करा. भरपूर पाऊस झाला हो आहे ना. वाहू राहिलं ते पण डायरेक्ट सडा मारून नाही ना, रस्त्याच्या कडेला पहा ना कसं वाहत आहे. बऱ्यापैकी सडा मारून गेलेला. हा हेवी सडा. बंद करून जरा बाहेर किती गारवा आला पाहू. गारवाची आता बाहेर.
एकच राहिला आज मंगळे आहे ना अंगारकी मंगळेच्या चौकी, त्याच्यामुळे गर्दी असेल. मी तुम्हाला थोडं पुढं सोडून देतो. तर आम्ही इथे गाडी पार्क केली आणि इथून पायी पायी मंदिराकडे जाणार आहे. लक्षला घेऊन आम्ही चाललोय. लक्ष पण उठला, लक्षला घेऊन चाललोय. इथं पार्किंगची व्यवस्था आहे पहा. काय निघालो काय निघालो अंदर नहीं घुसो. तापाला फोटो. हे सगळे नवग्रह सिद्धपीठांचे मंदिर आहेत. इथं जे आपण केले खरंच ते कुठे गेले उभा राहिला म्हणून दिसला. त्याच्यावरती उभा राहिला म्हणून दिसलं ते. पण दिसलं ना घरचं दिसलं.
आम्ही दर्शन घेऊन आलो भगवती मातेचं आणि बाहेर आलो. मंदिरात